निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आपल्या कल्याण तालुक्यातील आणि हे नागझिरी गाव, मला तरी वाटतंय कल्याण तालुक्यात असताना सुद्धा तालुक्यातील कमी लोकांना माहिती असलेलं गाव नाही का? कमी लोकांची रहदारी झालेलं गाव तुकाराम नाही का? कारण ज्या गावाला रस्त्याची व्यवस्था नाही का, पक्क्या रस्त्याची व्यवस्था नाही, अजून लाईटची व्यवस्था नाही का, पाहिजे तशी पाण्याची व्यवस्था नाही, बरं का, अशा ठिकाणी आणि अशा अवस्थेत असलेलं हे गाव, बरं का. विशेष म्हणजे सगळ्याच गोष्टीचा दुष्काळ नाही का. नागझिरी पाडा सगळ्या गोष्टीचा दुष्काळ म्हणजे प्रवचन पण या ठिकाणी हे पहिलंच आहे काय म्हणजे त्याही गोष्टीचा दुष्काळ. प्रवचन ही पहिलंच आहे नागझिरीमध्ये, हे पहिलं प्रवचन, बरं का. आपल्या या नागझिरी गावातील हे खोडके परिवार आणि खोडके परिवाराचे दादा कैलासवासी जितेश लक्ष्मण खोडके, दादांना 17/6/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, बरं का. दादांचं देहावसन जेव्हा झालं त्याच वेळेला आमचे शेंडे बाबा या ठिकाणी आहेत. शेंडे बाबांनी संपर्क केला आणि सांगितलं, महाराज म्हणे असं असं आहे, 29 तारखेला आपल्याला कार्यक्रम करायचा आहे, ती तारीख कुठे घेऊ नका तुम्ही, बरं का. आणि नागझिरी सांगितल्यानंतर मलाही वाटलं चला एक कार्यक्रम करण्याचं, सेवा करण्याचा योग त्या ठिकाणी आलेला आहे, बरं का. ज्या ठिकाणी परमार्थाचा सुकाळ आहे, परमार्थिक विचाराचा सुकाळ आहे, त्या ठिकाणी कार्यक्रम करायला सर्वांनाच मजा वाटत असते किंवा अजून काही. पण माझं तसं जर पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी परमार्थिक विचाराचा दुष्काळ आहे, बरं का, आणि त्या ठिकाणी बाबा मी आवर्जून 17 कामं ठेवून, बरं का, आजची तारीख तर गेलेली नव्हती पण त्याच्यानंतर 2-3 कार्यक्रम आले. या ठिकाणी मला कार्यक्रम करायचाच आणि म्हणून आनंद वाटतो अशा ठिकाणी कार्यक्रम करायला. कारण खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी गरज आहे, असं म्हणतात ज्याला भूक लागली असेल त्यालाच आपण अन्न दिलं तर ते चांगलं असतंय नाही का. ज्याला तहान लागलेली आहे त्यालाच आपण अन्न दिलं तर चांगलं असतंय. असं ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचारांची गरज आहे, परमार्थिक विचारांची गरज आहे, आध्यात्मिक विचारांची गरज आहे, बरं का, त्या ठिकाणी ही सेवा करायला आम्हाला सुद्धा आनंद वाटत असतो, बरं का. या खोडके परिवारावर एकावर एक अनेक संकट आले, अनेक दुःख आलं, अनेक दुःखद प्रसंग या ठिकाणी घडले गेले, बरं का. आता कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण आरण्याची मंडळी या ठिकाणी आहेत, थोड्या वेळात काही अजून उपस्थित राहणार असतील. आमचे शंकर बाबा आहेत, तुकाराम दादा आहेत. मी लहानपणी या ठिकाणी येऊन गेलेलो यांच्या बरोबर, तुकाराम संचार लघुच्या बरोबर अनंत वगैरे असायचं, त्यांच्या बरोबर मी लहानपणी येऊन गेलेलो आहे. मी तुम्हाला विचारलं गणपती असायचे का, गणपती बाप्पाच्या दर्शनाला आम्ही इथे आलो होतो, जंगलातून आलो होतो, लहान होतो, अगदी कंडीच्या जाळीतून असा रस्ता काढत या ठिकाणी आलो होतो, बरं का. असो, तर सर्वात पहिले या खोडके परिवारातून आपल्याला 2013 साली अनिल दादा सोडून गेले. त्याच्यानंतर बाबांचा दुसरा मुलगा अमोल दादा सोडून गेले, त्याच्यानंतर तिसरा मुलगा सदानंद दादा सोडून गेले आणि आता चौथा मुलगा जितेश दादा. 4ही मुलं आपल्या खोडके बाबांना सोडून गेले. आणि विशेष म्हणजे आमच्या आत्या लक्ष्मीबाई लक्ष्मण खोडके या सुद्धा आईसाहेब या परिवाराला सोडून गेल्या, बरं का. दुःख माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या असतंय, किती असावं.
4 मुलं आधार देणारी जेव्हा त्या वडिलांना 4ही मुलं सोडून जातात, नाही का, घराचे आधारस्तंभ, घराला आधार देणारी, सांभाळणारी, बरं का, तेव्हा काय दुःख होत असेल ते त्यांचं त्यांनाच माहिती, बरं का, त्यांचं त्यांनाच माहिती. खरं तर लक्ष्मण बाबा आज बघा त्यांच्या गळ्यामध्ये मला माळा दिसल्या, माळकरी आहेत ते, बरं का. बरं वाटलं जरा, बरं वाटलं म्हणजे एक आध्यात्मिक विचार, नाही का, एक चांगला विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि आज ते माळकरी आहेत. दुःख हे सर्वांच्या वाट्याला असतंय, दुःख कोणाला नाही, हे सर्वांनाच दुःख आहे, बरं का माऊली, सगळ्यांनाच दुःख आहे. त्या दुःखाला सामोरे जाण्याच्या व्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नाही, नाही का. दुःख आलं, दुःखाला सामोरे जाण्याच्या व्यतिरिक्त आपल्या हातात काय आहे, बरं का. दुःख आलं म्हणून खचून जाता कामा नये. आपल्या जीवनाचा मार्ग आपण शोधावा. भगवंताने दिलेलं आयुष्य जे आहे ते आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत जगावं, राहावं, बरं का. खर तर एक सुस्वभावी असणारी ही माणसं, नाही का, चांगल्या विचाराची असणारी माणसं. आता तसं पाहायला गेलं तर माझं लहानपण बऱ्यापैकी आरेळ्याला गेलेलं आहे त्यांच्यामध्येच, नाही का तुकाराम. हे आमच्याकडे असायचे, आम्ही त्यांच्याकडे असायचो, 7-7, 8-8 दिवस इथे येऊन राहायचो मी, बरं का. आणि माणसं एवढी प्रेमळ की कधी जर आलो तर तिन्ही घरी हाताला धरून जेवायला लावणार. राघो बाबा होते त्यावेळेला, आबा होते, आपल्या आई होत्या, बरं का, शंकर बाबा, आपले माधू बाबा, बरं का, आणि राघो बाबा, हे तिघे पण असे म्हणजे सगळीच माणसं ती सुस्वभावी. शेंडे परिवार त्या ठिकाणी आहे बाबा. जुगरे होते आपले, नाही का, बाळा जुगरे होते. असं ते सुस्वभावी असणारी माणसं. आणि आम्ही जर कोणाला सांगितलं, बरं का, आता जातीपातीचा विषय आम्ही कधी, त्याचा विषय कधी आणला नाही आणि याच्या पुढे पण कधी येणार नाही, बरं का. कारण परमार्थ करणाऱ्या माणसाला जात नसते, देवाचं कार्य करणाऱ्या माणसाला जात नसते, बरं का. आणि जात जर धरत असेल एखादा देवाचं कार्य करणारा, तर तो देवाचं कार्य करत नाही असं म्हणायला हरकत नाही. माऊलींचा जर विचार केला तर माऊलींनी सगळ्यांना जवळ केले. तुकोबांचा जर विचार केला तर तुकोबांनी सर्वांना जवळ केले, बरं का. आम्ही जर कुत्र्यात देव पाहतो, नाही का, प्राण्यामध्ये जर देव पाहतो, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, झाडामध्ये देव पाहतोय आम्ही, नाही का. अनेक प्राण्या पक्ष्यांची पूजा केली जाते, झाडांची पूजा केली जाते. आज वटपौर्णिमा आहे, माणसाची पूजा केली जात नाही, हे दुर्दैव आहे. आम्हाला प्राण्यामध्ये देव दिसतो, झाडांमध्ये देव दिसतो, दगडातही देव दिसतो, माणसात देव दिसत नाही. त्याचा द्वेष केला जातो. ह्यो अमुक जातीचा आहे, तो तमुक जातीचा आहे, ह्यो अमुक विचाराचा आहे, तो तमुक विचाराचा आहे. हे दुर्दैव आहे, माणसात देव दिसत नाही. ज्या दिवशी आम्हाला माणसात देव दिसेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्याकडून परमार्थ घडेल आणि परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही, बरं. लहानपणी ज्या वेळेला मी आरेळ्यावर आलो होतो, असं अनेक दिवस राहायचो तिथे. आणि त्या पोरांप्रमाणेच मी पण, म्हणजे वेगळा नाही, यांच्या पोरांप्रमाणेच, नाही का. आता माझ्या जोडीला कोण गुरु असायचा, लहू असायचा, आनंद असायचा, दिलीप असायचा, आणि बाकी सुनील आप्पा हे सगळे लहान होते त्यावेळेला, ते श्याम्या वगैरे लहान होते, अशोक. आणि ही मंडळी मोठी होती, गणुदा असेल, वामनदा असेल, बाकीची मंडळी मोठी होती. बाबाच्या घराच्या तिथून, म्हणजे काशीनाथच्या घराच्या तिथून एक उतार होता, असा एकदम उतार, शेतामध्ये उतरायला. आणि तो उतार संपाला जायचा आपल्या पहिल्या विहिरीजवळ. पहिली विहीर होती ना, त्या पहिल्या विहिरीजवळ. त्या विहिरीमध्ये काही पोरं आंघोळ करत होती आणि मी आपला त्या विहिरीच्या कठड्यावर उभा राहून ते पाहत होतो. मला पोहता येत नव्हतं, बरं का. मागून मला तरी वाटतं सुनील की कोणतरी जोरात आला त्या उताराला, त्याला काही कंट्रोल झालं नाही आणि त्याने मला धक्का दिला. मी खाली पडलो त्या विहिरीमध्ये, मला पोहता येत नव्हतं.
मला अनिल दादांनी काढलं होतं त्यावेळेला, बरं का. अनिल दादा आतमध्ये पोहत होता, अनिल दादाने हात देऊन मला वरती काढलं होतं. असो, असे काही किस्से असतात किंवा अशा काही आठवणी असतात, आपल्या आठवणी असतात, बरं का. आणि तिथून मला आमचे बाबा आहेत या ठिकाणी, पाटील बाबा, त्यांच्या मिसेसने, त्यांच्या बायकोने पानबुड्या नाव ठेवलं होतं. आईसाहेब गेल्या 2 वर्षापूर्वी, पण ते आतापर्यंत मला पानबुड्याच बोलायचं, पानबुड्या आला. त्या दिवसापासून पानबुड्या नाव ठेवलं होतं. बरं, असो, अशा काही आठवणी असतात. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या आपले बाबांचा 4था मुलगा, अर्थात 3 मुलं याच्या आधी सोडून गेले. अनिल दादा सोडून गेला, अमोल दादा सोडून गेला, सदानंद दादा सोडून गेला, आणि आता जितेश दादाच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सेवा आयोजित केलेली आहे, बरं का. सगळ्या जातीची, सगळ्या धर्माची आणि सगळ्या पंथाची माणसं आपण सगळ्या एका रांगेमध्ये उभे आहोत. सगळे एका रांगेत उभे आहोत माऊली, बरं का. त्या रांगेमध्ये जात कोणालाच विचारली जात नाही, त्या रांगेमध्ये धर्म कोणाला विचारला जात नाही, आणि त्या रांगेमध्ये पंथही कोणाला विचारला जात नाही. तुम्ही श्रीमंत आहात का गरीब आहात हे पण विचारलं जात नाही, बरं का. तुम्ही शिकलेले आहात का अशिक्षित आहात हेही विचारलं जात नाही. एका रांगेत आपण सगळे उभे आहोत. ती रांग संपते मृत्यूच्या ठिकाणी, बरं का. रांग कुठं संपते? ती मृत्यूच्या ठिकाणी रांग संपते. त्या रांगेमध्ये ज्याचा नंबर आला तो गेला. त्याला जात विचारली जात नाही, बाबा तू कोणत्या जातीचा आहेस, अमुक जातीचा आहेस का, ठीक आहे, मग तुझा नंतर नंबर येईल. नाही नाही, ज्याचा नंबर आला तो गेला. मृत्यू जात विचारून येतो का? मृत्यू धर्म विचारून येतो का? मृत्यू पंथ विचारून येतो का? तुम्ही अशिक्षित आहात का सुशिक्षित आहात, तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात, विचारून येतो का? नाही. मृत्यू कधीही या सगळ्या गोष्टी विचारून येत नाही, बरं का. मृत्यू सगळ्यांनाच आहे, सगळ्यांनाच मृत्यू आहे ना. जाणं सगळ्यांनाच आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे. कितीही श्रीमंत माणूस असू द्या, कितीही, त्याने जरी सांगितलं माझ्या वजनाचे एवढे पैसे देतो, नेणार, बरोबर आहे की नाही. तिथं ओळख चालेल का, माझा जावई अमुक अमुक आहे, का माझा सासरा अमुक अमुक अधिकारी आहे सांगून चालेल, तिथं ओळख सांगून चालेल. तो बोलेल त्याला पण उचलला येईल ना, पण थोडा वेळ आहे, आता नंबर तुझा आलेला आहे. तिथे ओळख चालत नाही. तिथे पर्यायी माणूस चालेल का, बाबा मी तरुण आहे, आता मला कशाला नेतो, आमच्या शेजारी एक म्हातार आहे, रोज स्वतःहून मृत्यू मागतो, त्याला घेऊन जा ना. तो म्हणेल त्याचा अजून टाइम आहे, सध्या तुझा विषय आलेला आहे, फॉर्म तुझा भरलाय, त्याचा भरायला टाइम आहे, असो, बरं का. जाणं प्रत्येकाला आहे, जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे माऊली. कोणालाही या ठिकाणी राहायचं नाही, कोणालाही राहायचं नाही. फक्त जगताना असे जगा, वागताना असे वागा. कधीतरी तुम्ही गेल्यानंतर तुमच्याविषयी चांगलं कोणतरी बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, बरं का. आज याच परिवारामध्ये, याच समाजामध्ये आलेल्या आमच्या तुकाराम दादांची आई असेल, दिलीपची आई असेल, तिकडे अनंताची आई असेल, इकडे आमच्या आत्या असतील, बरं का. अजून तुमच्या परिवारातली सगळी मंडळी असतील, बरं का. अतिशय सुस्वभावी माणसं, अतिशय मायाळू माणसं, अतिशय मायाळू माणसं, एकदम जीव लावणारी माणसं, एकदम जीव लावणारी माणसं. म्हणजे त्यांच्या घरी जर पाहुणा आला ना तर त्यांना एवढा आनंद, त्यांचा आनंद गगनात मावेना अशी अवस्था असायची, अशी परिस्थिती, अशी अवस्था असायची, अशी भूमिका असायची त्यांची. आणि म्हणून आज त्यांनी चांगलं कार्य केलं म्हणून आज त्यांची बात निघते, बरं का. मी ज्या वेळेला आपल्या बाबांच्या रात्रीच्या निमित्तानं होतो नाही का तिथे आपल्या माधू बाबांच्या, त्यावेळेला पण सांगितलं, चांगल्याची चांगलीच गोष्ट निघणार आहे ना, नाही का, चांगल्याची चांगलीच बात निघणार आहे. आम्ही प्रयत्न केला पाहिजे, तसं आम्हाला जगता येत आहे का, नाही का माऊली. मला सांगा, आपण आयुष्यभर कमवतोय, पैसा अडका, ह्या सगळ्या गोष्टी कमवतोय आपण. श्रीमंत पोट भरतात आणि गरीब काय भुकेचे राहतात का? श्रीमंत लोक पोट भरतात, गरीब काय भुकेचे राहतात का? भले फरक एवढाच आहे का, श्रीमंत पंचपक्वान्न खात असतील, आम्ही गरीब माणसं चटणी भाकरी खाऊन पोट भरतो. पण सांगू का तुम्हाला, अधर्माने आणि तिने दुसऱ्याला लुबाडून, दुसऱ्याच्या चोऱ्या लबाड्या करून जे घेतात ना, त्यांना पंचपक्वान्न खाताना जे समाधान वाटत नाही ना,
ते आपण कष्टाने मेहनतीने मिळवलेल्या चटणी भाकरी खाताना आपल्याला समाधान असतं. ते समाधान आपल्याला चटणी भाकरी खाताना असतं. भीती असते का मनामध्ये काही? आपण कष्टाने काबड कष्ट करून जर चटणी भाकरी खात असो, आपल्या मनात काही भीती असते? मग खरे श्रीमंत आपण आहोत. खरे श्रीमंत आपण आहोत काय? अहो, आज लोकांना पाहिजे तसे पलंग विकत घेतात, पाहिजे तशा गाद्या विकत घेतात, पण झोप विकत घेता येत नाही. तुम्ही काबाड कष्ट करणारी माणसं, मेहनत करणारी माणसं, दिवसभर राबत असाल, संध्याकाळी एकदा काही चटणी भाकरी खाल्ली की ती घोंगडी आहे की पोत आहे की अजून काही गादी आहे, काय गरज आहे? एकदा डोळे मिटले की लगेच झोप लागते, आपल्याला लगेच झोप लागते. बरं का? लोकांना गोळ्या घेऊन पण झोप लागत नाही, झोपेच्या गोळ्या घेऊन झोप लागत नाही. बरं का? इकडे जर पाहायला गेलं तर आम्हाला ज्या अवस्थेत आम्ही आहोत त्या अवस्थेत निवांत झोप लागावी असं वाटत असेल तर त्यासाठी आम्हाला प्रामाणिक राहायला पाहिजे. प्रामाणिकपणा पाहिजे, आम्हाला प्रामाणिकपणा पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचा विषय आहे की आम्ही सर्वांवर प्रेम करतो, सगळ्यांना आपलंसं मानतो, आम्ही सगळ्यांना आपलंसं मानतो. आमची बाई असेल तिला आम्ही आमचं म्हणतोय, आमच्या आई वडिलांना मी आमचं म्हणतोय, आमच्या मुलाबालांना आमचं म्हणतोय, बहिणीला भावाला आमचं म्हणतोय, समाजाला, परिवाराला, कुटुंबाला, शेजाऱ्यांना, मित्रांना, नातेवाईकांना आम्ही आमचं आमचं म्हणतोय, आमची म्हणून ओळख करून देतोय. हा अमुक अमुक माझा अमुक अमुक आहे, तो सासरा आहे, तो मेहुणा आहे, ते आमचे भावजी आहेत, ते माझे मामा आहेत, ते माझे काका आहेत, तो माझा भाचा आहे, तो माझा पुतण्या आहे, अशी आपण ओळख करून देत असतो. म्हणजे हे सगळे माझे आहेत असं म्हणतो आपण. आता आपल्याला कर्मयोगाने जर मिळालेले आहेत नाही का, तर नाती गोती ही सगळी सांभाळायलाच पाहिजेत ना, सांभाळायलाच पाहिजेत. मित्र सांभाळायला पाहिजेत, नाती सांभाळायला पाहिजेत, पाहुणे आले पाहुण्यांचा पाहुणचार केला पाहिजे, बरं का? पण त्यांचा आपण विशेष आसक्ती निर्माण होते आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये त्यांच्याविषयी, बरं का? तात्पुरतं त्यांना आपल्याला आठवायचंय, तात्पुरतं आपल्याला त्यांना सगळं काय असेल ते पाहायचं आहे, त्यांचं पाहुणचार वगैरे जो काय असेल तो तात्पुरता पाहायचा आहे. एकदा काय आम्हाला म्हणजे कधीतरी थोडस बाजूला ठेवता आलं पाहिजे. तो संसार, ते सगळं नातं गोतं अमुक ह्या सगळ्या काही गोष्टी परमार्थाच्या वेळेला, भक्तीच्या वेळेला, देवकार्याच्या वेळेला थोडं विसर पडता आला पाहिजे. महत्वाचा विषय काय माहितीये का, जे कर्मयोगाने मिळालेले आहेत, जे आम्ही आमचे समजतो, बघा हा, याच्या आधी तेच आपले आई वडील असतील असं नाही. आपला विश्वास आहे ना की आपण 83,99,999 योनीतून इथे आलोय. त्या सगळ्या योनी बघून आपण इथं आलोय, म्हणून तो माणूस सगळ्यांचे आवाज काढतो, काय सगळ्यांची कर्म माणूस करतो, म्हणून तर आपण बोलतो ना, काय कुत्र्यासारखा वागतोय, गाढवासारखा ओझं वाहतोय, काय घोड्यासारखा. काहीतरी माणसाला घोडा म्हटलं जातंय, गाढव म्हटलं जातंय, कुत्रा म्हटलं जातंय, बोका म्हटलं जातंय, काय माकड म्हटलं जातंय. त्याच्या वागण्यावरून म्हटलं जातंय ना, त्यांच्या लक्षणावरून म्हटलं जातंय की नाही. सगळी लक्षणं आमच्याकडे आहेत, सगळे विचार आमच्याकडे आहेत, सगळ्यांचे आवाज आम्ही काढतोय. म्हणजे पूर्वीचे ते विचार आम्हाला स्पर्श केलेले आहेत. आज आम्ही माणूस असताना सुद्धा, बरं का, आम्ही मान्य केलं पाहिजे की 83,99,999 योनी पार करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. एका योनी कोटी फेरा म्हटलेला आहे मौली. माणसाला आयुष्य किती दिलंय? 100 वर्ष. जगत नाही, राहत नाही. 100 वर्षे सांगितले पण राहत नाही ना. वडाला आयुष्य किती आहे? वडाच्या झाडाला आयुष्य किती आहे? काही वड जर तुम्ही बघितले, बरं का, तुम्हालाही कुठे आजूबाजूला माहिती असेल, पण आपल्या आसोशाच्या जंगलामध्ये, म्हणजे मडच्या त्या जंगलामध्ये, जुहामध्ये असं म्हणतात की एक 4-5 घरं आपली बसतील एवढा मोठा वड आहे. म्हणजे तो वड कितीतरी जुना आहे, बरोबर ना, कितीतरी जुना आहे. आपल्या कितीक पिढ्या गेल्या आणि याच्या नंतरही जातील. म्हणजे एका योनीमध्ये जर आम्ही गेलो तर आम्हाला एवढं अडकावं लागतं, एवढी वर्ष त्या ठिकाणी थांबावं लागतं. आम्हाला आता काय करायचं आहे, आम्ही त्या योनीतून येताना एवढा विचार केला पाहिजे की आज जे आमचे आई वडील आहेत त्यावेळेला तेच असतील असं नाही.
आज जी आमची बाई आहे त्यावेळेला तीच असेल असं नाही, आज जी आमची मुलं आहेत त्यावेळेला तीच असतील असं नाही. एकमेकाचे ऋण आहेत, ऋण फेडण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. बरं का? कधी कोणाची कशी भेट होईल आणि कधी कोणाची कुठे काय सेवा मिळेल सांगू शकत नाही. या सगळ्या आपल्या समाजाच्या अवतीभोवती फिरत असताना, कार्य करत असताना मला तरी वाटतं मी माझ्या वयाच्या 10व्या-12व्या वर्षी इथं येऊन गेलो असेल. 10व्या-12व्या वर्षी म्हणजे 5वी-6वीला असताना, 4थी-5वीला असताना इथे म्हणजे कल्पनेतही नसेल की मी 30 वर्षानंतर पुन्हा इथे येणार आहे आणि मला सेवा करायला लागणार आहे म्हणून. मी कधी अशी कल्पना पण केली नसेल. पण हे सगळे योगायोग असतात, हे सगळे योगायोग असतात. बरं का माऊली? आणि म्हणून मग आम्ही तात्पुरतं त्या ठिकाणी जी काही सेवा वाटायला येईल ती केली पाहिजे, जे काही असेल ते बघितलं पाहिजे. बरं का? पण मग आम्ही नेमकं करतोय काय माहितीये का? माझी पोरं, माझी बाई, माझं घरदार, माझे आई वडील, माझे आप्तेष्ट, माझे नातेवाईक, आम्ही अतिलोभ ठेवतोय त्यांच्याविषयी, अतिलोभ ठेवतोय. बरं का? असं म्हटलेलं आहे, अतिलोभ त्याग शोभ होईल जाणं. आलं का लक्षात? तुम्हाला एवढं तरी माहिती आहे ना की ज्या गोष्टीवर आपण जास्त प्रेम करतो तीच गोष्ट आपल्याला सतत आठवते. ज्या आजीला जास्त तिचा नातू आवडतो ना, ती कुठं पण गेली तरी तिथं गेल्यावर पण बात तीच करते. फॉर्माया वाचून रही आता कसं करायला ना कसं नाही, नाही का? त्याला तिला कुठे पण गेली तरी आठवण कसली असते? त्या नातवाची, त्या पोराची असते, नाही का? आम्हाला जी गोष्ट आठवते, आम्हाला जी गोष्ट आवडते त्याच गोष्टीची आठवण आम्हाला राहत असते, तीच गोष्ट आम्ही आठवण करत असतो. बरं का? संत म्हणतात संसाराची जेवढी आम्ही आठवण ठेवतो ना, ऐका हा, प्रपंचाची जेवढी आम्ही आठवण ठेवतो ना, ह्या सगळ्या मुलाबाला, गणगोत, आप्तेष्ट, मित्र यांची जेवढी आम्ही आठवण ठेवतो ना, त्यापेक्षा जास्त आम्ही आम्हाला सांभाळणाऱ्या देवाची आठवण ठेवली पाहिजे. कोणाची आठवण ठेवली पाहिजे? आता तुम्हाला मान्य आहे ना, मान्य करता ना की आपल्याला देव सांभाळतो म्हणून? याच्या आधी 83,99,999 योनीमध्ये आज जी आमची मुलं आहेत तीच असतील असं नाही, आज जी आमची बाई आहे तीच असेल असं नाही, आज जे आमचे आई वडील आहेत, मित्र आहेत, गणगोत आहेत, सोयरे आहेत तेच असतील असं नाही. पण आम्हाला विश्वास आहे, संत आम्हाला मार्गदर्शन करतात की 83,99,999 योनींमध्ये जरी आम्ही कार्य करत असलो तरी आज जो देव आम्हाला सांभाळतोय तोच देव आम्हाला त्या ठिकाणी सांभाळत होता, तोच देव त्या ठिकाणी आम्हाला सांभाळत होता. मग आपला कोण आहे? आपला तो एक देव करुणी घ्यावा. बरं का? आपला तो एक देव करुणी घ्यावा. आम्ही आमचा तो देव आपला करून घेतला पाहिजे, आपला करून घेतला पाहिजे. सोपं आहे. तुम्ही जिथे असाल तिथे त्याला आठवा. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. तुम्ही जिथे असाल तिथे त्याचं नामस्मरण करा, आठवा त्याला, तुम्ही त्या देवाला आठवा, आठवा देवाला. कारण तो देवच आपल्याला सोडवणार आहे, देवच आपल्याला सोडवणार आहे. ऐकताय ना? एवढं स्मरणात ठेवा की आज आपण जो आपल्या कपाळाला टिळा लावतो, बरं का, हा टिळा लावण्याचा अधिकार आपल्याला आपल्या आजोबांनी, पणजोबांनी, आपल्या वडिलांनी दिलेला आहे. काय बरोबर आहे की नाही? त्यांच्यावर अनेक अनेक संकट आले, अनेक दुःख आलं, अनेक प्रसंग आले असतील, अनेक प्रसंग आले असतील, पण कधी त्यांनी धर्म परिवर्तन केलं नाही. धर्म बदलला का त्यांनी? नाही का? आता पूर्वीची परिस्थिती जर पाहायला गेलं, पूर्वीची परिस्थिती, संघर्ष होता ना जीवनामध्ये, कठीण परिस्थिती होती. आज तरी आपलं बरं आहे. आज जरा बघा विटा लावलेल्या आहेत, घराला बऱ्यापैकी आहे. आता बाजूच्या घरी बसलो होतो, लादी वगैरे आहे, सगळ्या काही गोष्टी. आता आरेड्यावर गेलात तुम्ही तर तुम्ही मान्य करणार नाही की ही घरं तीच आहेत म्हणून. बरं का? पूर्वीचं जर पाहायला गेलं तर थोडी परिस्थिती हलाखीची होती, सगळ्यांचीच आपली, सगळ्यांचीच आपली हलाखीची परिस्थिती होती. आम्ही आता ह्याच्याने सगळं काही सुधारलोय, या सगळ्या गोष्टींनी आम्ही सुधारलोय. बदल झालाय आमच्यामध्ये, बदल झालाय. बरं का? बदल झालाय. पण आता मग
आम्हाला या घरामध्ये हे प्रवचन आयोजित करून श्रवण करण्याचा अधिकार आम्हाला कोणी दिलेला आहे? भले ती माणसं त्या वेळेला अनेक दुःखांना सामोरे गेले असतील, अनेक संकटांना सामोरे गेले असतील, पण त्यांनी धर्म परिवर्तन केलं नाही, म्हणून आज आम्ही आमच्या दादाच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी प्रवचन आयोजित केलेलं आहे. नाहीतर आज प्रवचन करू शकलो असतो का? आपण देवाचं नामस्मरण करू शकलो असतो का? नसतो. धर्म सोडू नका, नाही का माऊली? किती त्रास झाला, किती संकट आले, तरी आम्ही आमचा धर्म सोडता कामा नाही, सोडता कामा नाही. बरं का? आता पहिला विषय आहे, तुमचं घर कसं आहे, तुमच्या घरात कशा प्रकारची उपकरणं आहेत, कशा प्रकारच्या साधन सोयी आहेत, यापेक्षा त्या घरामध्ये एखाद्या देवाचा फोटो आहे का? व्यवस्थित आहे का? बरं का? आणि तुकोबा म्हणतायत, मज मिळो कोणी माझी या जातीचे. बरं का? जातीचं म्हणजे आपण जे म्हणतोय ना, कुणबी, आगरी, कोळी, आपले जे काय असेल ते जाते नाही. जातीचे म्हणजे ज्याच्या घरामध्ये देवाचा फोटो आहे ना, एखाद्या देवाची प्रतिमा आहे ना, त्याच्या घरात कमीत कमी पाणी तरी प्या. तो परिस्थितीने गरीब असेल पण विचाराने श्रीमंत आहे, विचाराने श्रीमंत आहे. बरं का मग? आणि तो अधिकार आपल्याला आपल्या आजोबांनी पंजोबांनी दिलेला आहे. ती श्रीमंती आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली आहे, टिकून ठेवायची, आपण टिकून ठेवायची आहे. बरं का? घरामध्ये मुलांना जर वाचता येत असेल, अंकांची, शब्दांची, अक्षरांची ओळख जर असेल, एक 20-25 रुपयाला हरिपाठ मालिका मिळते. हरिपाठाची मालिका कितीला मिळते? 20-25 रुपयाला मिळते. आणून ठेवा घरामध्ये आणि कधीतरी त्या मुलांच्या हातात द्या. सांगा, मुलांना वाचा, तुम्ही ऐका. तुम्हाला वाचताच येत असेल, तुम्ही वाचा, तुम्ही ऐका. बरं? कारण आम्ही आमच्या संसारासाठी, प्रपंचासाठी कितीही जरी काही केलं तरी मरणोत्तर आमच्या बरोबर त्यापैकी काहीही येतंय का? किती जरी काही केलं बाबा, आपण किती जरी काही केलं, नाही का? काहीच येत नाही, काही येत नाही. बरं का? आम्हाला आमची स्वतःची व्यवस्था करायची आहे. आम्ही मुलाबालांसाठी करू ना सगळं काही. स्वतःसाठी काय करतोय आपण? स्वतःसाठी काय करतोय? नाही का? आम्ही मुलाबालांची व्यवस्था करू, आमच्या कुटुंबाची व्यवस्था करू, आमच्या समाजाची व्यवस्था करू, आमच्या नातेवाईकांची व्यवस्था करू. कधीतरी एकांतात बसा आणि स्वतःला विचारा, मी माझ्या स्वतःसाठी काही करतोय का? साधं उदाहरण आहे, चला, माणूस दुसऱ्यासाठी जगतोय का स्वतःसाठी जगतोय? तुम्ही स्वतःसाठी जर जगत असाल तर स्वतःचा जीव मारणार नाही. काय बाबा, बरोबर आहे की नाही? स्वतःसाठी जर जगत असाल तर स्वतःचा जीव मारणार नाही ना तुम्ही. कधीतरी बाजारात गेले, तुम्ही गुलाबजाम बघितले, खायची इच्छा झाली, पैसे पण आहेत, नको खर्च होईल, राहिले तर पोरांना कामा येतील. असो, ठीक आहे, तो विचार आपण केला पाहिजे. पण महत्वाचा विषय काय माहितीये का? माणूस इतरांसाठीच जगून आयुष्य घालवतोय, स्वतःसाठीही जगता आलं पाहिजे माणसाला, स्वतःसाठीही जगता आलं पाहिजे. बरं का? भले नसेल तुमच्या घरामध्ये तूप आणि देवाला काही तुपाचा दिवा पाहिजे असं कुठे वाचलंय का तुम्ही? मी तरी नाही वाचलं आणि मी लावत नाही तुपाचा दिवा. ऐका, तुमच्या घरात जे तेल असेल ना, तुम्ही जर तुमच्या घरामध्ये भाजीला जर पाम तेल वापरत असाल तर दिव्याला पाम तेल वापरा. देव कधीही कोपणार नाही, पण दिवा लागला पाहिजे, दीप प्रज्वलन केलं पाहिजे घरामध्ये. थोडं अगदी जे काही असेल ते, ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने पण केलं पाहिजे. पण ती लावा, मातीची पण ती लावा, चालेल, मातीची पण ती लावा, पण ती लागली पाहिजे. देवाच्या हात जोडून, देवाच्या पुढ्यात हात जोडून देवाला विनंती केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. जर वाचता येत असेल तर एखादा ग्रंथ ठेवा घरामध्ये, रोज सकाळ संध्याकाळ वाचायचा प्रयत्न करा. बसा ना, वाचा ना, वाचलं पाहिजे. हळूहळू तरी मनामध्ये परिवर्तन होईल ना. बरोबर आहे की ना? मौली, वाईटाच्या संगतीला बसल्यानंतर माणूस हळूहळू बिघडतो का नाही?
वाईटाच्या संगतीला बसल्यानंतर माणूस हळूहळू बिघडतो का नाही? अहो हळूहळू काय, लय फास्ट बिघडतो. लय फास्ट बिघडतो तो ना. मग चांगल्याच्या संगतीला जर आपण बसलो, चांगली कामं जर आपण करायला लागलो, तर कधीतरी आपल्यामध्ये परिवर्तन होईल ना, बदल होईल.